हॅलो फ्रेंड्स, मी रवीनाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बनवूया आपण भरलेल्या वांग्यांची भाजी. एकदम सरळ आणि सोपी रेसिपी आणि ती एकदम कमी साहित्यामध्ये. मी इथं अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत व वांग्यांना मधोमध चिरून घ्या. आपल्याला वांग्यांना स्वच्छ पाण्याने धुवून काढा. चला आपण वांग्यांना शिजवून घेऊया. एक पडी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. आता त्यांच्यात वांगे टाकून घेऊ. मस्त परतून घेऊया. त्याच्यात थोडं पाणी टाकून साधारण 10 ते 15 मिनिटं झाकून शिजवून घेऊया. चला तर आपण आता भरलेल्या वांग्यांचा मसाला बघूया. मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत भाजायला. शेंगदाणे भाजून झाल्यावर मस्त खरपूस डिशमध्ये काढूया. प्लीज मी नवीन आहे, मला सपोर्ट करा. तुमची सपोर्टची खूप गरज आहे. मी इथं शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहेत. आता त्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे टाकून झाल्यावर 1 चम्मच जिरं, 2-3 लसूणच्या पाकळ्या, 2 चम्मच मिरची पावडर. चला आता आपण याला बारीक करून घेऊया मस्त. आपला मसाला आता इथे बारीक करून झालेला आहे बघा. या प्रकारे मसाला ठेवायचा आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही. वांगे बघूया. वांगे शिजून झालेले आहेत. वांगे शिजले असं कसं समजायचं? मागची डेट दाबून बघायची. आता त्यांना शिजून झाले आहेत. बाउलमध्ये काढून घेऊया. आपण आता भाजीची तयारी करूया. मी इथं तेल ठेवलेलं आहे तापवायला. त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. मस्त परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. वांगे शिजवलेल्याचं उरलेलं पाणी थोडं थोडं टाकत चालायचं. 1 चम्मच किचन मसाला, 1 चम्मच हळद पावडर, स्वादानुसार नमक. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर तेल सुटेपर्यंत झाकून घेतलेलं आहे आपण इथे. बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे. तर शिजवलेले वांगे टाकून घेऊयात. मस्त खालीवर करून घेऊ. तुम्हाला भाजीची थिकनेस कशी हवी त्या प्रकारे तुम्ही पाणी टाकू शकता. मी इथं थोडंच पाणी टाकलेलं आहे. बघा भाजीला किती मस्त उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता चला आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आपली भाजी इथं तयार झालेली आहे. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.